हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे ठीक असणार. तर आज आपण बनवूया बुंदीचे लाडू. मी फर्स्ट टाईम अटेम्प्ट केलेले आहेत. काही चुकलं तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा की जेणेकरून मी अजून चांगल्या पद्धतीने मी बनवू शकणार. तर तुम्ही बघू शकता आणि फर्स्ट अटेम्प्ट आहे माझा हा. तर पहिल्यांदा 1 कप आपण बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे छान गाळून घेतलं पाहिजे बेसन, जेणेकरून त्यामध्ये जे पण गुठले असेल ते राहणार नाही. त्यानंतर आपण इथे अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. आणि जर कन्सिस्टन्सी व्यवस्थित जर नाही वाटलं, फ्लोईंग ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी नाही वाटलं, तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं अजून 2-3 टेबलस्पून पाणी मिक्स करू शकता. तर मला वाटलं तर म्हणून मी 2 ते 3 टेबलस्पून पाणी मिक्स केलेलं आहे. परत तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण इथे थोडंसं फूड कलर पण टाकलेला आहे, ऑरेंज फूड कलर. तुम्हाला जो पण ज्या आपण याच्याने करायचं असेल, कोणाला ग्रीन करायचं असतं, कोणाला येलो, तर तुम्ही त्या प्रकारे आपण करू शकता. तर मला इथे ऑरेंज कलरच्या याच्याने बनवायचं असेल. तुम्ही बघू शकता आहे ना की ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी आहे, जेणेकरून आपण इथे विदाऊट झाऱ्याने आपण हे केलेलं आहे की झाऱ्याने जे बुंदी पाडतो आपण त्याच्याने नाही केलेलं आहे. मी इथे पॉलिथिनचा वापर केलेला आहे. दहीची पॉलिथिन आहे, दुधाची वगैरे घेऊ शकता तुम्ही. तर इथे मी त्या ह्याच्याने मी हे केलेलं आहे. याला आपण 10 मिनटं रेस्ट देऊ. नंतर आपल्याला 3/4 कप आपण इथे साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप पाणी टाकून त्याला थोडासा आपला दाटसर पाक तयार केलेला आहे. एकतारी पाक आपण नाही करायचं आहे, ते थोडंसं कमीच करायचं आहे. सॅफ्रॉन आपण इथे एक सॅफ्रॉन पण टाकलेलं आहे, 2-3 केसर. तुम्ही बघू शकता. एकतार नाही, थोडंसं जाडसर आणि म्हणजे किंचित तार बनत होता, पण एकदम नाही. तर मी इथे एक मिल्क पावडरची घेतली, मिल्कची पॉलिथिन घेतलेली आणि एकदम बारीकसं त्याला छेद करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली बुंदी पडेल. यामध्ये आपलं मिश्रण टाकायचं आणि एक साईडला तेल पण गरम करायला ठेवून द्यायचं आहे. आणि तेल एकदम गरम नाही करायचं, कारण हे खूप बारीक हे आहे. तर तेल पण घेऊ शकता किंवा तुम्ही घी पण घेऊ शकता. आणि तेल एकदम मीडियम याच्यावर ठेवायचं, एकदम लो गॅसवर तेल आणि एकदम मीडियम गरम करायचं, जेणेकरून आपली जी बुंदी आहे ती करपणार नाही. तर तुम्ही बघू शकता. आणि थोडी थोडी बुंदी टाकलेली आहे, कारण का आपण जे स्टार्टिंगला बुंदी टाकतो तर ती साईडला होऊन करपण्याचे चान्सेस भरपूर असतात आणि मग ती काळपट होते. तर मग आपला लाडू जो आहे तो थोडासा हे होता, काळपट दिसतो. त्यामुळे मी हे पहिले काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, मी पॉलिथिनने टाकलेलं आहे. ऑलमोस्ट आपली बुंदी रेडी झालेली आहे. आणि खरंच मी ह्या फर्स्ट टाईम केलं आणि इतकी मेहनत लागली बनवायला. तेव्हा आता कळलं की बुंदीचे लाडू इतके मेहनत करून आपल्याला बनवावं लागते. जर तुम्हाला चॅनल खरंच आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता, एकदम बारीक बुंदी आहे आणि एकदम छोटी छोटी आहे, मोतीचूरसारखी. आपला पाक आहे तो एक साईडला आपण रेडी करून ठेवलेला होता. त्याला हलकं गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं, कारण मी हे तेलामध्ये हे केलेलं होतं आणि याच्यामध्ये आपल्याला विलायची पावडर टाकायची. बुंदीची मी तेलामध्ये हे केलेली होती फ्राय, त्यामुळे मी इथे थोडंसं तूप टाकलेलं, जेणेकरून त्या बुंदीच्या लाडूला आपल्याला थोडासा तुपाचा टेस्ट आलेला पाहिजे. आणि जे पूर्ण बुंदी आहे ते पाकामध्ये टाकायची आणि थोडंसं फिरवून घ्यायचं आणि याला 10 मिनटं रेस्ट करायला ठेवू द्यायचं, म्हणजे कारण ते पूर्ण जो पाक आहे तो पूर्ण बुंदीमध्ये गेलेला पाहिजे. आणि यामध्ये मी काजू टाकलेले आहे. तुम्ही कोणते पण ड्रायफ्रूट्स टाकू शकता. तर आता आपल्याला माहिती आहे गणपती स्पेशल आहे, तर हर एक दिवशी आपण काही ना काही बनवत असतो. गणपती बाप्पांना लाडू तर खूप आवडतात, त्यामुळे मी एकदा हा अटेम्प्ट करून बघितला की बघूया, आणि छान टेस्ट झालेला होता. आणि गरम गरम थोडे कोमट व्हायच्या आधी, कोमट थोडंसं झाल्यानंतर आपण याला बांधून घ्यायचे लाडू. प्रॉपर थंड नाही होऊ द्यायचं, नाही तर लाडू बांधले जाणार नाही तुमचे. तर तुम्ही बघू शकता लाडू बांधत आहे. आणि
याच्याने या मेजरमेंटने तुम्ही जास्तीत जास्त 10 ते म्हणजे 15 लाडू बनवू शकता ह्या मेजरमेंटने. आणि जर छोटे छोटे बनवत आहे तर थोडेसे जास्त होऊ शकेल. तर मीडियम साईजचे मी केलेले आहे. तर 10 ते 15 लाडू झालेले बघू शकता. गार्निशिंगसाठी आपण वरून सिल्वर हे पण लावलेलं आहे, तर बघू शकता. तर रेडी आहे. मोतीचूरचे लड्डू पण बनवू शकता. मी मोतीचूरचे लड्डू बनवायला गेले पण चालेल, बुंदीचे लाडू. तर बघू शकता. आणि मेल्ट अँड माउथ खूप छान टेस्ट होता. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर कराल. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.